पुण्यामध्ये विजा संपलेल्या काही लोकांना एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे। पीएफआय संघटनेचा पदाधिकारी असल्याचा पोलिसांना संशय आहे। पूर्ण कारवाई कोंढव्यामध्ये ब्लॅकआउट करून करण्यात आली आणि 3 दिवसांपासून एटीएसची टीम नजर ठेवून होती। एटीएस आणि पोलिसांची पुण्याच्या कोंढव्यामध्ये संयुक्त कारवाई सध्या सुरू आहे। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अजिंक्य, एटीएस आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे। खूप मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू आहे। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये ही सगळी कारवाई सुरू आहे। या कारवाईमध्ये काही परदेशी नागरिक देखील एटीएसला सापडून आलेले आहेत की ज्यांचा व्हिसा संपून देखील ते या ठिकाणी कोंढवा भागात राहत आहेत। तर काही पीएफआय संघटनेचे पदाधिकारी देखील पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेले आहेत। एटीएसची ही सर्वात मोठी कारवाई म्हणायला लागेल, कारण की मध्यरात्री 2 वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली। अद्याप देखील कारवाई सुरू आहे। कोंढवा परिसरात एकंदरीत आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे। यापूर्वी देखील देशविघातक कृत्य करणाऱ्या लोकांना कोंढव्यातून अटक करण्यात आली होती आणि गेल्या 3 दिवसापासून एटीएस या कोंढवा परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवून होतं आणि रात्री ब्लॅकआउट करण्यात आलं। त्यानंतर ही सगळी कारवाई सुरू झालेली आहे। सध्या देखील कारवाई सुरू आहे। आतापर्यंत 18 लोकांची चौकशी एटीएसनं केल्याचं देखील समजतंय। त्यापैकी काही लोकांना ताब्यात देखील घेतलं आहे असं समजतंय। मात्र मोठ्या गुप्ततेने ही सगळी कारवाई सुरू आहे, त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्याने आतापर्यंत समोर येऊन माहिती दिलेली नाहीये। मात्र मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे आणि अनेक लोकांना ताब्यात देखील घेतले। अनेक लोकांची चौकशी सुरू आहे आणि देशविरोधी कारवाई या कोंढवा भागातून घडवण्याचं नक्कीच धन्यवाद अजिंक्य दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।